नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आशिष आणि मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या, धमाकेदार आणि अर्थातच मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे 16 सख्यांचा कल्ला माय लेकरांचा. आला आला पाऊस आला, पाऊस आला. मंडळी, कसं असतं ना, एखादा प्रवास आवडायला लागला ना की असं वाटतं की हा प्रवास कधी थांबूच नाही. कल्ला मायलेकरांचा या पर्वाचा आजचा हा शेवटचा भाग असणार आहे, कारण सुट्ट्या संपत आलेल्या आहेत आणि आता शाळा सुरू होणार आहे. त्यामुळे सगळ्या मुलांना, पालकांना त्याची तयारी करावी लागणार आहे. आजच्या भागामध्ये खरंच सांगतो ना, लय दंगा होणार आहे, लय दंगा. म्हणजे पोरं अगदी कल्ला करणार आहेत, धमाल करणार आहेत, मजा मस्ती करणार आहेत आणि अप्रतिम होणार आहे आजचा भाग. तेव्हा अजिबात वेळ न घालवता मी साहीच जोड्यांना विनंती करतो की त्यांनी पटापटा इथे यायचंय आणि धुरंधर जोडी बनायचंय. आणि आपल्या या पहिल्या खेळामध्ये या 6 मायलेकरांच्या जोड्या सहभागी झालेल्या आहेत. पण खेळाला सुरुवात करण्या अगोदर आपण जरा माझी सगळी भाचे कंपनी जे आहेत त्यांची आपण जरा ओळख करून घेऊया. ताई, तुझं नाव सांग बरं. रागिनी दत्ता राठोड. कोण व्हायचं तुला मोठं झाल्यानंतर? पोलीस. तुला काय व्हायचंय मोठं झाल्यानंतर? मिलिटरी. मिलिटरी मध्ये, आर्मी मध्ये जाणार आहेस? ओके, व्हेरी गुड. ताई, तुझं नाव सांग बरं. सानिया जिनात रणरे. अरे बापरे, सुंदर नाव आहे सान्वी. तुला काय व्हायचंय बाळा मोठं झाल्यानंतर? पोलीस. पोलीस व्हायचंय? ओ, नमस्कार मॅडम, सलाम तुम्हाला. आणि पोलीस झाल्यानंतर काय करणार? देशाची सेवा करणार. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप चांगली गोष्ट आहे. तुला मोठं झाल्यानंतर काय व्हायचंय? पोलीस. सगळ्यांना पोलीस व्हायचंय. ओके, सगळ्यांनी एकत्रच ठरवले आपण पोलीसच व्हायचं. पण चांगली गोष्ट आहे, व्हेरी गुड. पण त्याच्यासाठी पण खूप मेहनत असते, अभ्यास असतो. करणार मग तू? हो. ओके. दादू, मोठं झाल्यानंतर तुला काय व्हायचंय? आर्मी. आर्मीत जायचंय. ओके. तुला काय व्हायचंय मोठं झाल्यानंतर? फौजी. ओहो, फौजी. वाह मेरा फौजी. खूप छान वाटलं. आता आपण खेळायला सुरुवात करूया. दे बरं. आणि आता आपण पहिल्या खेळाला सुरुवात करूया. तर आता हा जो खेळ आहे, या खेळाचं नाव आहे माझा काही नेम नाही. तर आता हा खेळ असा आहे की तुमच्यासमोर प्लास्टिकचं भांडं आहे आणि त्या भांड्यामध्ये 5-5 चेंडू आहेत. काय करायचंय? एका वेळी एका ताईने इथे यायचंय आणि एक चेंडू घ्यायचा. एका चेंडूने ते पेपर कप पाडायचे. 5 चेंडूंनी जी ताई जास्तीत जास्त पेपर कप पाडेल ती असणार आहे विजेती. अशा 5 विजेत्या ताई होणार आहेत, म्हणजे 5 जोड्या विजेत्या होणार आहेत. आणि सगळ्यात कमी जी ताई कप पाडेल ती असणार आहे शेवटची बाद झालेली ताई, म्हणजे ती जोडी बाद होणार आहे. 1 2 3. हा, ओहो, क्या बात है. कुठं आमच्या दादाला मारते का तिथे? ओहो, 2 कप पाडलेले आहेत. ओहो, 2 कप. व्हेरी गुड. शेवटचे 2 चेंडू राहिलेले आहेत. ओके, अटॅक. ओहो, ऍक्शन. आणि निर्णय तुमच्या समोर आहे. सगळ्या जोडींनी अगदी व्यवस्थित छान कप पाडलेले, फक्त एक ताई सोडून. ज्या ताईने कपच पाडलेली नाही ती ताई आहे गीता ताई. त्याच्यामुळे ताई, तुमची जोडी बाद झालेली आहेत आणि बाकीच्या 5 जोड्या गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. कंपास बॉक्स. आणि आपल्या या पहिल्या खेळातून एक जोडी बाद झालेली आहेत आणि 5 जोड्या गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे.
म्हणजे आपण हा पुढचा खेळ सुरू करणार आहोतच, पण त्याआधी आपण जाणार आहोत माझ्या या सख्यांसोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, कोण येतं डोळ्यासमोर माहेर म्हटल्यानंतर? आई भाऊ. आई आणि भाऊ. काय सांगशील दोघांबद्दल? भाऊ खूप छान आहे आणि लहान आहे तो, पण हे आहे. माझ्यापेक्षा लहान आहे तो, पण खूप कष्ट केले त्याने भावाने माझ्यासाठी. आणि वडील पण आजारी होते ना, त्यामुळे त्याने लय खूप कष्ट केले. वडिलांच्या किडनी फेल होत्या दोन्ही पण. दोन 2020 मध्ये एक्सपायर झाले. मग त्यानंतर भाऊच वडिलांसारखं उभा राहिला. तो काय करतो? तो शेतीच करतो. कांदे, परत ना अशी बाजरी, गहू ही पिकं घेते ते. पण ताई, म्हणजे जितकं आता आपण एक न्यूजमध्ये बघतो किंवा पेपरामध्ये वाचतो की कांद्याला प्रॉपर असा भाव मिळत नाही, तर मग अशा वेळी तुला काय वाटतं, भाऊ इतका मेहनत करतो? शेतकरी हा ऊन बघत नाही, रात्र बघत नाही, तो कष्ट करत राहतो. तर त्याला त्याच्या त्या वस्तूच्या त्या म्हणजे त्या वस्तूची त्याला किंमत मिळाली पाहिजे चांगली. आज या माध्यमातून तुला काय सांगावं असं वाटतं तुझ्या दादाला? तो खूप कष्टाळू आहे आणि सगळ्यांचं म्हणजे आईचं पण म्हणजे खूप बघतो, बहिणींचं पण बघतो. आणि ते असंच बघितलं राहिलं पाहिजे आणि त्याचं पण त्याने हे केलं पाहिजे. मला या निमित्ताने मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की मंडळी, आपण जेव्हा जेवायला बसत असतो, आपल्या ताटामध्ये जे अन्न असतं ते अन्न आपल्यापर्यंत पोचण्यासाठी हा शेतकरी इतके कष्ट करत असतो. तर मला असं वाटतं की हा शेतकरी आपला अन्नदाता आहे आणि तो जर सुखात असेल तर आपला देश मला वाटतं छान सुखात आणि आनंदात राहील. त्याच्यामुळे माझीसुद्धा खरंच ही इच्छा आहे की आपल्या ह्या सगळ्या शेतकऱ्यांना त्यांचा हमीभाव नक्कीच मिळाला पाहिजे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपला शेतकरी सुखात राहील, आनंदात राहील आणि मुळात म्हणजे तो समृद्ध होईल. त्याच्यामुळे ही माझीसुद्धा खूप इच्छा आहे. ताई, तुझ्या भावना नक्कीच सगळ्यांपर्यंत पोचतील आणि आम्हाला सुद्धा छान वाटलं तुझ्याशी बोलून. ओके, पण अजिबात काळजी करू नकोस, त्याला त्याच्या कष्टाचं फळ नक्की मिळेल. आता आपण खेळायला सुरुवात करूया. आणि पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन तुम्हा पाची मायलेकरांच्या जोडीचं, कारण तुम्ही आता ह्या पुढच्या खेळामध्ये आलेल्या आहात. खेळाचं नाव आहे खेळाचं नाव आहे रिंग्स अटॅक फुगा फटॅक. खेळाचं नाव काय? त्याचं नाव सांगायचंय. रिंग्स अटॅक फुगा फटॅक. मी केलं तसा. रेडी? रिंग्स अटॅक फुगा फटॅक. हा पाय आपटायचा. फुगा फटॅक. फुगा फटॅक. या बात आहे. ओके, दादू खेळाचं नाव सांग पटकन. इथे खेळाचं नाव सांग. रिंग फटॅक फुगा फटॅक. एवढे एनर्जी देऊन मी सांगतोय रिंग्स अटॅक फुगा फटॅक, एवढी एनर्जी लावतोय, तुझं लक्षच नाहीये माझ्याकडे. खेळाचं नाव सांग बरं. खेळाचं नाव खेळाचं नाव सांग. रिंग्स अटॅक फुगा फटॅक. रेडी? रिंग्स अटॅक फुगा फटॅक. पायाने कर ना फटॅक. रिंग्स अटॅक फुगा फटॅक. अरे बापरे, हो व्हेरी गुड. आणि हा खेळ असा खेळायचा आहे की बघा, तुमच्यासमोर प्लास्टिकचे तुकडे आहेत. ओके, ते प्लास्टिकचे तुकडे जोडायचे. ते प्लास्टिकचे तुकडे काय करायचे? जोडायचे. व्यवस्थित स्पष्ट बोलते, मीच का बोबडं बोलते कळत नाही. ओके, तर हे प्लास्टिकचे तुकडे जोडायचे. जोडल्यानंतर रिंग तयार होईल. ओके, ती रिंग तयार झाल्यानंतर आपल्या अंगाभोवती अशी घ्यायचे, खाली टाकायचे. खाली टाकली की फुगा पायाने ठापकन फोडायचे. 1 2 3. जोडायचे व्यवस्थित. खाली बसून जोडलं तरी चालेल. व्हेरी गुड. गोल झालं पाहिजे. गोल. गोल रिंग झाली पाहिजे. अजगर किंवा पाणी भरायचा पाईप नको. लवकर. व्हेरी गुड. पायाने फोडायचंय. या पाहते, हात वरती करायचंय. ओके, लवकर.
कमॉन ताई ताई लवकर कर हा लवकर हा फोड फुगा रेडी आहे तेरी की हा दे भाई शाबाश ये पीछे आओ मेरे भाई हा ओके हा ये फोड ये हा हा ये सुपर हा या बात है हा ये ब्रेड इथं ये हे काय केलंयस तू फुग्याचं हा ओके हे वांगय पडवळे कलिंगडे काही कळत नाही पण फोडायचंय हा पायाने हा फोड रेडी 1 2 3 हा हा फोड हा एक हा हा माझा हात पकड हा पकड हात माझा हात पकड हा फोड लवकर ताई हा ताई फुगा फोड हा फोड शाबाश हा फोड ताई हा फोड हा शाबाश हा ताई एक काम कर हा एकदा शेवटचा प्रयत्न कर हा शेवटचा प्रयत्न कर हा कर शेवटचा प्रयत्न कर हा माझ्या बोटावरती पाय दिलास तू आणि वर हसते एक काम कर हा फुगा तू घरी घेऊन जा बाबा आणि घरी जाऊन फोड ओके ये इथे आता वेळ झालेली आहे निर्णयाची निर्णय असा आहे जी पहिल्या क्रमांकाची जोडी आहे ती जोडी आहे मनीषाताई आणि आरोही यांची जी गेलेली आहे पुढच्या खेळामध्ये एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आणि दुसरी जोडी आहे आरतीताई आणि स्वराज यांची एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आणि तिसरी जोडी आहे उज्ज्वलाताई आणि समीप यांची एकदा जोरदार टाळ्या आणि ह्या दोन जोड्या मात्र बाद झालेल्या आहेत पेन्सिल बॉक्स पिगी बँक आणि अशा पद्धतीने दोन जोड्या बाद झालेल्या आहेत आणि 3 जोड्या गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत म्हणजे आजच्या भागात नेहमीप्रमाणे मजा येते आणि सगळे हे माझी चिल्ली पिल्ली सगळी माझी भाची कंपनी आहेत ना ते इतका कल्ला करतायत आता 2 खेळ झालेले आहेत आणि आता तिसरा खेळ काय असणार आहे तो कसा खेळायचा आहे कोण होणार आहे धुरंधर जोडी हे सगळं आपण बघणार आहोत पण त्याआधी सुरू करूया आपल्या अत्यंत छान अशा आणि मजेशीर भागाला ज्याचं नाव आहे पत्र मनातलं आजचा विषय आहे मी जादूगार झालो तर किंवा मी जादूगार झाले तर साही माझ्या या भाचे कंपनीने खूप छान पत्र लिहिली पण त्यातल्या 2 पत्रांची आपण निवड केलेली आणि त्याचं वाचन आपण करणार आहोत मी जादूगर झाल्यावर खूप डोसे तयार करीन काय करेन काय करेन डोसे तयार करीन डोसे ओके डोसे आवडतात वाटतं खूप ओके हा आणि मला गणित विषय खूप आवडतो मी मार्क 100 पैकी 100 घेईन मला इंग्लिश विषय नाही आवडत मी त्याला काढून टाकीन मी माझ्यासाठी पंख लावीन घेईन आणि उडत उडत कर्नाटकमध्ये जाईन मी माझ्यासाठी एक सायकल तयार करीन बरं हे पत्र असलं तर 3 प्रश्न माझ्या मनात निर्माण झालेले आहेत एक तर इंग्लिश विषय तुला कठीण वाटतोय ओके हा वाय इंग्लिश डिफिकल्ट यू इज सो सोपं इंग्लिश यू डिफिकल्ट इंग्लिश नो यू इन लेटर यू लिहिलिंग इंग्लिश कठीण जातो वाय सो सिम्पल लुक हाऊ आय एम फार बोलिंग इंग्लिश है ना तो इंग्लिश इझी मला जेवढे येत होतं तेवढं इंग्लिश बोललेलं आहे मी हा ह्याच्या पुढे मला येत नाही कशाला आले ते इंग्रज मला कळत नाही ते आणि इंग्लिश विषय सोडून गेलेत हा आपला मराठी किती मस्त आहे हो की नाही आणि दुसरं एक
तू लिहिलंयस की कर्नाटकात जाईन उडत उडत. कर्नाटकात का जाणार आहेस उडत उडत? तिथं माझं गाव आहे. कर्नाटक गाव आहे तुझं? हो हो. आणि मग तू तिथे कुठली भाषा बोलते? लमानी. लमानी भाषा. 2 वाक्य दिली तुला मी. मला हा कार्यक्रम खूप आवडलाय आणि मी हा कार्यक्रम रोज बघीन. हे जर लमानी भाषेत बोलायचं झालं तर कसे बोलशील? मनई कार्यक्रम घण आवड म्हणून मग कार्यक्रम सारखा देखूचो. मग कार्यक्रम सारखा देखूचो. हा. ओके. आणि हा मामा मला खूप आवडलेला आहे. मनी मामा घण आवड गोस. अरे ये बात आहे ताई. मस्त मस्त खूप छान. ओके. मग घरी कुठली भाषा बोलता? मनी मारवाडी. लमानी. सॉरी, लमानी भाषा बोलता. ओके ओके. पण आज तिने मराठी इतकं छान लिहिलेलं आहे. तर ती मराठी मीडियम मध्ये होते आहे? हो आहे. मराठी मीडियम आहे? हो आहे. मराठी मीडियम. अरे ताली दे इधर. मी पण मराठी मीडियम. अरे असं बरं वाटतं. असं आपल्याच गावाकडनं कुठे आल्यासारखं वाटते. व्हेरी गुड ताई. खूप छान. आणि तू म्हणजे इतकं छान सुंदर पत्र लिहिलेलं आहेस आणि छान वाटलेलं आहे. ताई तुला कसं वाटलं? छान वाटलेलं आहे की नाही? आता आपण या दादूचं पत्र ऐकूया. मी जादूगर झालो तर मी सगळ्या क्रिकेटच्या मॅचेस जादूने जिंकेन व माझे मामाचे गाव मी जादूने जवळ आणेन. मी जादूने गुल्लकमधले पैसे वाढवेन. आईला सांगेन तू जॉब करू नकोस, तू माझ्या शेजारी थांब. जादूने मी दिवाळी हा सण 1 महिन्याचा करीन. ओके ओके. पत्र तू वाचलंस आणि आम्ही ते ऐकलं आणि खूप छान वाटलं माहिती आहे का ते पत्र ऐकून. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली आवडली मला माहिती आहे? आईसाठी जे तू लिहिलेस ना एक वाक्य की तू जॉब करू नकोस, तू घरीच थांब. हां आहे की नाही? आणि मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करीन, गुल्लकमध्ये पैसे साठवून. हे जे तू लिहिलेस ना आईसाठी ते मला खरंच खूप आवडलं दादू. मस्त लिहिलेस पत्र. ताई आज त्यांनी पत्र लिहिले. तो पत्र वाचत होता पण तुमचे डोळे पाणावलेत. काय सांगाल तुम्ही? त्याच्या जे मनात होतं ना आईविषयीचं प्रेम ते दिसून आलं त्याच्या पत्रामध्ये. आणि खूप छान वाटलं. त्यानं पत्र लिहिलं, त्याच्या मनातलं सगळं तो बोलून गेला त्या पत्रामध्ये. पण तुम्हाला अपेक्षा होती असं एवढं तो लिहिन सगळं छान? एवढं नाही वाटलं की एवढं लिहीन म्हणून. ताई खरंच आम्हाला सुद्धा खूप छान वाटलं. खरं तर आता हा आमचा ह्या 16 सख्यांचा कल्लामाई लेकरांचा हे जे पर्व आहे ह्या पर्वाचा हा शेवटचा भाग आहे. आणि या भागामध्ये पत्र जे लहान मुलं लिहित आहेत त्यांची कल्पनाशक्ती बघून खरंच अचंबित व्हायला होते. सुंदर पत्र लिहित आहेत. या निमित्ताने मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही तुमच्या घरातल्या लहान मुलांना नक्कीच असं एक पत्र लिहायला सांगा, जेणेकरून एक तर कल्पनाशक्ती मुलांची वाढते, भाषेवरचं आपलं प्रभुत्व वाढतं. त्या निमित्ताने एक मराठी भाषासुद्धा आपली छान सुधारेल. मुलं छान मराठी बोलतील. पुढच्या पिढीपर्यंत हा जर आपला वारसा पुढे न्यायचा असेल तर मला असं वाटतं की पत्रासारखं उत्तम माध्यम नाही. त्याच्यामुळे मी आवर्जून सांगेन नक्की एक पत्र तुम्ही तुमच्या मुलांना लिहायला सांगा. आणि ह्या मजेशीर आणि छान पत्रानंतर आता आपण जाऊया शेवटच्या खेळाकडे. पत्र मनातलं या भागानंतर आता सुरू करूया आपल्या शेवटच्या खेळाला. या खेळाचं नाव आहे मार मार गोल मार. काय करायचंय? चेंडू ठेवायचाय या मार्कवरती. हा आणि बरोबर बॅटीने तो चेंडू त्या रिंग मध्ये टाकायचा आहे. जी जोडी जास्तीत जास्त चेंडू त्या रिंग मध्ये टाकेल ती असणार आहे विजेती जोडी, अर्थातच आजच्या भागाची धुरंधर जोडी. ओके. तर पहिले 2 चेंडू मुलं खेळणार आहेत आणि दुसरे 2 चेंडू आई खेळणार आहे. नाही. अरे काय करतो या. ओके. आणि आता आई खेळणार आहे. अरे निर्णय इथे असा झालेला आहे. गुलाबी चेंडू ज्या जोडीचा आहे ती जोडी मात्र शेवटची म्हणजे 3ऱ्या क्रमांकाची जोडी ठरलेली आहे. आणि ती जोडी आहे मनीषाताई आणि आरोही यांची. आणि काय लिहिलंय? कांडा बस.
आणि काय झालेलं आहे की आपल्या ह्या ज्या 2 जोड्या आहेत त्या 2 जोड्यामध्ये मात्र टाय झालेला आहे, त्याच्यामुळे 2-2 चेंडू त्यांना पुन्हा एकदा देण्यात येणार आहेत. ओहो! आणि निर्णय असा आहे की उपविजेती जोडी ठरलेली आहे, ज्या जोडीने एकच चेंडू त्या रिंग मध्ये टाकलेला आहे. ती जोडी आहे उज्ज्वलाताई आणि समीप यांची एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहे आणि ते म्हणजे इंडक्शन. चिठ्ठी उचल. ओके, काय आहे चिठ्ठीमध्ये? रिकार्डो. आणि अर्थातच आजच्या भागाची धुरंधर जोडी ठरलेली आहे. आरतीताई आणि स्वराज यांची एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. ताई, तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहे मायक्रोवेव्ह. बरं ताई, तू हुकमाची राणी झालेलीस, तर आज इथे काय हुकूम तुला इथे सोडावं असं वाटतं? स्त्री ही बहीण असते, आई असते आणि नाती असतात. तर त्यामुळे स्त्रीचा पहिला आदर केला पाहिजे. आणि आत्ता लहान मुलींवर पण अत्याचार होतात, मग ते कुठंतरी थांबलं पाहिजे असं मला वाटतं. तिच्या विचारांना म्हणजे सल्ले वगैरे जर निर्णय घ्यायचे म्हटले तर स्त्रीला पण विचारलं पाहिजे, मान सन्मान दिला पाहिजे. बरोबर, नक्कीच तिचं पण मत विचारात घ्यायला पाहिजे. वाह ताई, खूप छान असा तू इथे हुकूम दिलेला आहेस आणि तो नक्कीच आम्ही पाळू. ओके. आणि आपला हा दादू झालेला आहे हुकमाचा राजपुत्र. दादूला मिळतोय केक. काय पाहिजे तुला? सायकल. सायकल सायकल सायकल. अच्छा, ओके, बरं. हा मामा तुझा ऐकल, देईल तुला सायकल. ओके, जा पल. मंडळी, मामाची ही लाडकी भाचे कंपनी जेव्हा घरी जायला निघतात ना, तेव्हा मामाची काय अवस्था होत असेल ना, हे खरं तर मला आज समजतंय. कारण कल्ला मायलेकरांचा ह्या पर्वाची आज सांगता होत आहे. आणि मी खरं सांगतो, ही जी सगळी लहान मुलं होती ना, ह्या लहान मुलांनी खूप काही शिकवलं. म्हणजे मनसोक्त बागडायला शिकवले, निर्भीडपणे विचार करायला शिकवलेत आणि आयुष्य मनमुराद जगायला शिकवलेलं आहे. आणि मी या सगळ्या लहान मुलांचा खरंच अगदी मनापासून ऋणी असेल. पण आपला हा कार्यक्रम हा मात्र असाच सुरू राहणार आहे, कारण आपण भेटणार आहोत उद्यापासून आपल्या प्रत्येक भागात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. तेव्हा भेटूया पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.